नमस्कार मंडळी, मी अंकिता. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. जरा ऊनच आहे बाहेर आणि मग मी ब्लॉग सुरू केलाय. दिवसभर काही वेळ मिळाला नाही, खूप कामं होते आज. मग म्हटलं संध्याकाळी सुरू करूया. तर हे बघा, आमची माऊ छोट्या माऊला झोपी लावते. डोलो इकडे बेटा. काय ते दाखव, माऊ दाखव कशी आहे तुझी छोटी माऊ. कॅट कॅट. हा ओके, इकडे ये, दाखव तर कॅट कशी आहे तुझी. बघू. वाव. काय मणी? अच्छा, मणीसाठी जुजू केली आहे का तू? हे बघा, हा अन्विकाचा जुजू आहे आणि त्यालाच आम्ही एक छोटी जुजू रेडी केलेली आहे, ती बाळासाठी तिच्या. काय तिकडे बघा, ही अशी रफबुक आहे आमची एक डोलोसाठी. त्यातच डोलो काहीतरी लिहित असते. चुकलं हो का? पुन्हा कर, सर्कल काढ छानसा. सर्कल. हा सर्कल. तुला येतो ना? तू आधी केलेलं दाखव बरं, तू काय काय केलेलं आहे. जसं मूड असेल ना तशा गोष्टी या बुक मध्ये करते डोलो. हे बघा, हे काय? अरे कोणता शेप आहे? येस, ट्रायंगल. अँड दिस इज? या व्हेरी नाईस. छान बोलते का? ते काय सांग बरं, तू विसरून जाते दरवेळी. तू सांग आता काय ते. काय? क्रॅकजॅक बिस्किट. हे क्रॅकजॅक बिस्किट दिसतंय. स्क्वेअर. ओके. न्यू बुक. न्यू बुक म्हणतात का याला? रफ बुक. कोणती? ओके. आज स्कूलला गेली होती का? काय काय केलं स्कूलमध्ये? आज गेली होती तू स्कूलला? खरं खरं सांग. आज सुट्टी होती. बापरे, आता मी डोलो का? अच्छा, काय अभ्यास करतेय मम्मा? अरे आय एम सॉरी मम्मा. आय एम सॉरी बोलल्यावर काय बोलायचं का? मी नाही चुकवलं, तुझं चुकवलं. आय एम सॉरी बोलल्यावर काय बोलतात ते सांग मला. आय एम सॉरी म्हटल्यावर काय बोलायचं सांग ना. आय एम सॉरी बोलल्यावर काय बोलतात ग? काय बोलतात? इट्स ओके. काय? हातावर नाही, हातावर नाही. डोलो. बघ मम्मा, तू इरिटेट होते ना असं. तू पण मला त्रास देते ना, मम्मा मम्मा करते. मला पण असंच इरिटेट होतं, माहितीये का? हो हो. नको. बाबा ओरडतात ना हँड्सवर लिहिल्यावर. बाबा कसे ओरडतात तुला? आता कुठे जाणार आहे तू? हो का? आजोबा येणार आहे का घ्यायला? अच्छा. हेच संध्याकाळचं रुटीन आहे आमचं. थोडासा टाइम तिच्यासोबत स्पेंड करावाच लागतो, नाही तर मग ती खूप त्रास देते आणि ते करायला पण पाहिजे. दाखव. संध्याकाळची ही वेळ म्हणजेच दूध चहा नंतरची. ती झाल्यानंतर ती आजी आजोबांकडे जाते. मग तो वेळ असतो माझ्या स्वयंपाकाचा. पण मग दिवसभरात आम्हाला असे पूर्ण रात्रीपर्यंत मी तिला 3 तास नक्कीच देते. माझे 3 तास म्हणजे कसे की सकाळी जेव्हा उठते ना तेव्हा फर्स्ट मी तिला वेळ देते, कारण उठल्या उठल्या तिला बाळ खूप सेन्सिटिव्ह असतं उठल्या उठल्या. सो त्यांना आपल्या प्रेमाची खूप गरजच असते. सो बघा, झोपल्यावरचा विषय काढला तर लगेच झोपायची ॲक्टिंग करते, ड्रामेबाज आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा बाळ खूप सेन्सिटिव्ह असतं ना, त्यामुळे त्यांना असं प्रेमाची गरज असते. मग त्यांना जवळ घ्यायचं, 1-2 मिनटं त्यांच्या जवळ बसायचं, मग ते एकदम फ्रेश होतात. तसंच डोलोचं आहे. तिला सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिले मीच पाहिजे असते. मग तिला जवळ घेतलं, थोडं बसवलं की मग छान फ्रेश होते ती. काय काढायचं? अच्छा.
मग तिचा दिवस पण खूप छान जातो, ती पण फ्रेश होते लगेचच. आणि त्यानंतर मी मग बाकीच्या कामांना सुरुवात करते, कारण मी उठले की लगेचच डोलं उठते. आणि दुसरा जो मॅजिकल तास आहे तो म्हणजे जेव्हा ती शाळेतून येते तेव्हा पण मी तिला वेळ देते. तिला मीच घ्यायला जाते तसं तर शाळेत, पण शाळेतून आल्या आल्या ती बसते, फ्रेश होते. नंतर तिला मी स्वतः विचारते की काय झालं शाळेत, कसा होता आजचा दिवस. आणि असं काही नाही की ती छोटी आहे मग कसा होता आजचा दिवस वगैरे ती काही सांगत नसेल. मुलांना जर आपण विचारलं की कसा होता आजचा दिवस, आज काय काय झालं स्कूलमध्ये, कोण कोण आलं होतं, तर हळूहळू मुलं पण बोलायला लागतात, ते पण सर्व शेअर करतात. आणि ही सवय खरंच खूप चांगली आहे. आपला थोडा वेळ जातो त्यांच्या मागे, पण मग ते पण फ्री होतात आणि सर्व शेअर करायला शिकतात की शाळेत काय काय झालं, काय काय नाही. आणि मग नंतर त्यांचंही ऐकायचं, त्यांच्या गोष्टी ऐकायच्या. हो. आणि लास्ट आवर म्हणजे आम्हाला मिळणारा वेळ तो असतो संध्याकाळचा, म्हणजे तिला झोपी लावतानाचा वेळ. तेव्हा मस्त बाळाला मी कुशीत घेते माझ्या आणि छान मालिश वगैरे करते. जर कधी मालिश नाही केली तर मग अशीच ती बसून राहते माझ्या कुशीमध्ये. आणि तिला पण सवय झाली आहे, जोपर्यंत मी तिला जवळ घेत नाही तोपर्यंत ती पण झोपत नाही. आणि जवळ घेतल्यानंतरचं आमचं रोजचं रुटीन आहे की तू काय काय केलं आज, आणि तू काय चुकीचं केलं बाळा, काय असा त्रास दिला, काय हट्टीपणा केला, हे सर्व मी तेव्हा तिला विचारते. आणि तीच वेळ असते इमोशनली बाळांशी अटॅच होण्याची आणि इमोशनल काउन्सिलिंग करण्याची एक आईसाठी. आणि ती खूप इम्पॉर्टंट असते, कारण त्याच वेळी बाळ खूप शांत असतं, कारण ते आपल्या कुशीत असतं. आणि त्यामुळे तोच एक वेळ इतका छान असतो आपल्या दोघांसाठी, बाळासाठी, आपल्यासाठी. सो तो सर्वांनी त्याचा वापर केला पाहिजे. दिवसभराने आपल्या बाळाने दिवसभरात काय काय चुका केल्या असतील किंवा किती हट्टीपणा केला असेल, ते सगळं त्याला शांततेत समजावून सांगण्याची ती वेळ असते. त्यामुळे खरंच ती वेळ आईसाठी इम्पॉर्टंटच असते आणि बाळासाठी पण. आणि त्यावेळी बाळ खरंच खूप शांत असतं, त्यामुळे आपण त्याला छान प्रकारे समजवू शकतो. आणि तेव्हा एक मैत्रीण म्हणून किंवा एक बाळाची लीडर म्हणून आपण बोलू शकतो बाळासोबत. तेही शांत ऐकून घेतं. आणि जेव्हा आपण ते झोपायच्या वेळेस तिला सांगतो तेव्हा ते खूप त्यांच्या माइंडवर इफेक्ट करतं आणि मग ती गोष्ट त्यांच्या लक्षातही राहते की असं असं करायचं नाहीये. असं सगळं करून मग संध्याकाळी ती स्वामीजींची प्रेयर करते आणि मग ती झोपी जाते. आणि अशा प्रकारेच रोज ती झोपते. कारण आणि मी ती सवय लावलेली आहे तिला की असं करूनच झोपायचं, कारण ती पण विसरत नाही. ती माझ्याजवळ आल्याशिवाय झोपतही नाही. आणि ती पण तो फेज खूप एन्जॉय करते. तो वेळ फक्त आमच्या दोघींचा असतो. झालं का आता? आता जायचंय ना आजोबांकडे तुला? 1 मिनिट. येतील आता आजोबा, कॅप घालून घे चल. आता डोलो थोडा वेळ चालली आजी आजोबांकडे. मग त्यावेळेस मी भाजीपाला घेऊन येणार आहे जाऊन, कारण तिला घेऊन जाणं सोपं नाही अजिबातच. ती एका जागी काही व्यवस्थित थांबत नाही आणि नीट चालतही नाही. खूप गर्दी असते मार्केटमध्ये सॅटर्डेला, त्यामुळे मग तिला तिकडे ठेवून जायचा प्लॅन चालू आहे. हळूच सांगते, तिने ऐकलं तर परत ती जाऊ देत नाही. चालेल, मग भेटूया आता मार्केटमध्येच. गेल्या गेल्याच पहिल्याच दुकानावर असा हार्ट शेपचा टोमॅटो दिसला आणि मी ते घेऊन टाकले टोमॅटो. आणि खूप भारी वाटलं, वेगळाच होता टोमॅटो, सगळे हसत होते. आणि हे बघा मार्केटमध्ये भरपूर गर्दी होती, पण सुरुवातीला मी इथेच थोडाफार भाजीपाला घेतला. निकू पण भाजीपाला घेत होती, तिला पण घ्यायचा होता भाजीपाला. सॅटर्डे संडेला फुल मार्केट भरतं, त्यामुळे मग चांगला भाजीपाला मिळतो. आणि इकडे बघा इतकी खराब झालेली फ्लॉवर होती, 5 रुपयाला एक देत होते. 5 रुपये द्यायला पण कसं तरी वाटत होतं, इतकी खराब ती होती. नंतर सर्व भाजीपाला घेऊन इथे क्लॉथ स्टॉलमध्ये आलो, थोडंफार सामान घ्यायचं होतं. मग घरी आले, हा भाजीपाला काढून ठेवला आणि 7:30 वाजलेले होते. त्यामुळं म्हटलं आधी देवपूजा करू आणि मग आपलं किचनचं दर्शन घेऊ. हे बघा 7:30 वाजलेले आहेत आणि स्वयंपाक करायचा होता, मग खूप धावपळ झाली माझी. फटाफट स्वयंपाक केला. आणि हे बघा अर्धं जेवण झाल्यानंतर लक्षात आलं व्हिडिओ करायचं. आणि डोलोचं तर जेवण झालेलं होतं, आम्ही दोघे जेवत होतो. मग आणि जेवण असताना साऊथचा पिक्चर नसेल तर काय उपयोग ना. आमच्या घरात तर रोजचं हेच आहे, संध्याकाळी एक साऊथचा कोणता तरी पिक्चर आणि जेवण. त्यानंतर भांडून रिमोट घेतला आणि बिग बॉस बघितलं थोडा वेळ.
आणि इकडे डोलोला झोका पण चालू होता. खूप मस्ती करत होती. ताप आलेला होता तरी तिची मस्ती थांबत नव्हती. बघा झोपतच नव्हती तिने. खूपच त्रास दिला. नंतर मग वाफ वगैरे दिली, औषध दिलं. हट्ट करून चॉकलेट खात होती. बोलली की चॉकलेट खाल्ल्यानंतर मी झोपते. मग म्हटलं ठीक आहे घे बाई. मग ते एक चॉकलेट दिलं जेलीवालं. आणि हे बघा कसं ड्रामा चालू आहे आमचा. इकडून पी दे तिकडून पी दे असंच करत होती. खूप टाईमपास केला. मग झोका पुन्हा सुरू केला. आणि इकडे बघा हे कोमट पाणी डोलोसाठी वेगळं आमच्यासाठी वेगळं